सूर्यकांत गोडसे मुंबईवरून आलेले. मी ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला भेटायला आलो होतो माझ्या एका मित्रासोबत. आल्यानंतर आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा तुम्ही सांगितलं की तुम्हाला जर अटेंड करायचं असेल तर लवकर करा, नाही तर 200ची बॅच फुल होईल. मग आम्ही सगळं जे चर्चा झाल्यानंतर तो मित्र आणि मी मुंबईला जवळजवळ 2.5-3 तास लागतात जायला. आम्ही ट्रेडिंगमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये कधीच नव्हतो. शेअर मार्केटमध्ये आम्हाला काही ABCD काहीच माहीत नव्हतं. मग त्याच्यामुळे आमच्या इथून मुंबईला जाईपर्यंत 2.5 तास फक्त एवढाच विषय होता की 200 लोक गुणिले 55,000, दुसरं काय नाही. आणि जेव्हा मुंबईला पोचलो तेव्हा डिसिजन झालं की आपण असं करूया की पूर्ण 55,000 भरण्यापेक्षा 1 दिवसाचं बेसिक करून बघू की त्यातून काय रिझल्ट येतो का बघूया. मग आलो, 1 दिवसाचा बेसिक केला ऑक्टोबर महिन्यामध्ये. 1 दिवसाचा बेसिक केल्यानंतरही ते सगळं बाउन्स झालं. कारण की काय शेअर मार्केटमध्ये बाय कसा घ्यायचा, सेल कसा घ्यायचा हे सुद्धा माहीत नव्हतं. आणि इथं सगळं बेसिकमध्ये सांगितलं की बाय घेतला तर एवढं प्रॉफिट वरती गेला तर होईल, सेल घेतला तर एवढं. तर 4 दिवस तर हेच समजण्यामध्ये गेले की सेल घेतल्यावर कसं काय प्रॉफिट होईल हे सुद्धा माहीत नव्हतं. की समजा 100 पॉईंट जर खाली आला तर सेलमध्ये कसा प्रॉफिट होऊ शकतो. मग हे सगळं झालं. त्याच्यानंतर 1 महिन्यासाठी सॉफ्टवेअर मिळालं होतं. त्या 1 महिन्याच्या सॉफ्टवेअरमध्ये पेपर ट्रेडिंग केली. आणि जानेवारीमध्ये आम्ही दोघं परत बेसिक आणि ॲडव्हान्स दोन्ही केलं. आता इथे जवळजवळ 150-200 लोक आहेत. आता जो आमच्या संग किस्सा घडला तो मी सांगतो. आजूबाजूला जे लोक बसलेले असतात, तुम्ही विचारता कळलं का, इथं फक्त 10 लोक प्रश्न विचारतात. बाकीचे 150-140 लोक काहीच बोलत नाही. त्याच्यापैकी मी पण होतो. आम्ही काहीच बोललो नाही आणि त्याच्यामुळे मला परत यावं लागलं. कारण की झालं कसं, तुम्ही तिकडे सगळं शिकवलं, सगळं झालं, कुठंतरी कम्युनिकेशन म्हणा किंवा मग आमचं लक्ष नव्हतं असं म्हणा. आम्ही दोघंही म्हणजे तो मित्र आणि मी दोघंही ट्रेड घेताना 20 क्रॉस झालं का ट्रेड घ्यायचा, 50च्या वरती गेलं, 80च्या इथं टर्न मारला का सेल करायचा, परत एक्झिट व्हायचं. मग हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे सगळे प्रॉब्लेम आम्हाला आले. तुम्हाला येऊ नये म्हणून तुम्ही बिंदास बोला. सरांशी अजूनही आपला दिवस संपलेला नाही, चौथा. काय प्रश्न असतील ते तुम्ही सरांशी क्लिअर करून घ्या, जेणेकरून परत आपल्याला रिपीट म्हणून यावं नाही लागणार. आणि त्याच्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल पैसे टाकून शेअर मार्केटमध्ये उतरायचं, बरेच वेळा अशी मेंटॅलिटी असते की शेअर मार्केट हा जुगार आहे. आणि आम्ही तर हे जुगार खेळलो होतो, कारण बेसिक ॲडव्हान्स करून झालं होतं. म्हटलं चला आता जुगार खेळूयाच. कारण की आपल्याला पण लोक हसत असतील, बोलत असतील की शेअर मार्केट हा जुगार आहे, हे ते. मी एवढंच एकच वाक्यात सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो का शेअर मार्केट हा जुगार आहे. 6 महिन्यांनी, वर्षांनी, 2 वर्षांनी तुमच्या दारात जर BMW उभी राहिली तर जुगार पण परवडला. धन्यवाद.